डॉलर आणि सोनं यांचं नातं नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. पण एक गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे ती म्हणजे गेल्या 20 वर्षात डॉलरची किंमत तब्बल 90% घसरली आहे. चला तर मग यामागची कारणं काय आहेत हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया. 93%. हो, हा आकडा अगदी बरोबर आहे. 2002 सालापासून आजपर्यंत अमेरिकन डॉलरने सोन्याच्या तुलनेत आपलं तब्बल 93% मूल्य गमावलं आहे. आता ही फक्त एक आकडेवारी नाहीये, हे तर आपल्या पैशाची खरेदी करण्याची शक्ती म्हणजे क्रयशक्ती कशी कमी होत चालली आहे याचं एक बोलकं उदाहरण आहे. आता हा 93%चा आकडा आला कुठून? तर बघा, 2002 मध्ये 1 औंस सोनं घेण्यासाठी फक्त $300 लागायचे आणि आज तेच 1 औंस सोनं घ्यायचं असेल तर जवळपास $4,500 मोजावे लागतात. यावरून डॉलरचं मूल्य किती झपाट्याने खाली आलंय याचा अंदाज येतो. पण हे असं सगळं घडायला सुरुवात झाली तरी कधीपासून? या अवमूल्यनाची मुळं आहेत इतिहासात आणि आपल्याला थेट जावं लागेल 1971 साली. त्या वर्षी एक असा निर्णय घेतला गेला ज्याने पैशाचं सगळं जगच बदलून टाकलं. म्हणजे बघा, 1971च्या आधी प्रत्येक डॉलरला सोन्याचा एक भक्कम आधार होता. पण ऑगस्ट 1971 मध्ये तत्कालीन अध्यक्ष निक्सन यांनी हा गोल्ड स्टँडर्डच रद्द करून टाकला आणि तेव्हापासून डॉलर बनलं एक फिएट चलन. पण आता प्रश्न हा आहे की फिएट चलन म्हणजे नक्की काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फियाट चलन म्हणजे असं चलन ज्याच्या मागे सोनं किंवा चांदीसारख्या कोणत्याही भौतिक वस्तूची हमी नसते. त्याचं मूल्य केवळ त्या देशाच्या सरकारवर आणि अर्थव्यवस्थेवर असलेल्या विश्वासावर टिकून असतं आणि म्हणूनच सरकार हे चलन वाटेल तेव्हा आणि वाटेल तेवढं छापू शकतं. आणि ह्या अमर्याद छपाईच्या युगाचे परिणाम काय झाले? सोन्याचा आधार काढून टाकल्यानंतर कर्ज आणि पैसा निर्मितीवर काय आणि कसा परिणाम झाला ते आता पाहूया. हे आकडे खरंच थक्क करणारे आहेत. 2008 साली अमेरिकेवर $9 ट्रिलियन कर्ज होतं आणि आज ते वाढून जवळपास $38 ट्रिलियन वर पोचले. म्हणजे चौपटपेक्षाही जास्त वाढ. आणि यामागे अमर्याद चलन छपाई हे एक मोठं कारण मानलं जातं. बचत करणारे पराभूत होतात. हे वाक्य ऐकायला थोडं विचित्र वाटेल, नाही का? पण यामागचा तर्क खूप महत्वाचा आहे. विचार करा, ज्या चलनाचं मूल्यच दरवर्षी कमी होणार आहे त्यात बचत करणं म्हणजे एक प्रकारे आपलंच नुकसान करून घेण्यासारखं आहे. महागाई हळूहळू आपली सगळी बचत खाऊन टाकते. मग आता प्रश्न येतो की या चलन अवमूल्यनापासून आपल्या संपत्तीचं संरक्षण करायचं तरी कसं? तर यासाठी एक मार्ग सांगितला जातो, तो म्हणजे हार्ड ॲसेट्स म्हणजेच भौतिक मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याचा. हार्ड ॲसेट्स म्हणजे अशा गोष्टी ज्या कागदावर छापल्या जाऊ शकत नाहीत, जसं की सोनं, चांदी, जमीन किंवा अगदी तेल. या वस्तूंचं स्वतःचं एक मूल्य असतं आणि त्या अमर्याद प्रमाणात तयार करता येत नाहीत आणि म्हणूनच चलन कितीही छापलं तरी त्यांचं मूल्य टिकून राहतं. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट फक्त सामान्य विश्लेषकच नाही तर वॉल स्ट्रीटवरच्या मोठमोठ्या बँकासुद्धा मान्य करत आहेत. त्यांच्या अंदाजानुसार सोन्याच्या किमतीत भविष्यातही वाढ होण्याची मोठी शक्यता आहे. JP मॉर्गन, UBS आणि डॉइच बँकेसारख्या मोठ्या वित्तीय संस्थांनी सोन्याच्या किमतीसाठी खूप मोठे अंदाज वर्तवले आहेत. यावरून हेच दिसतंय की ज्याला आपण स्मार्ट मनी म्हणतो तो सुद्धा सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणूनच पाहतोय. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा सारांश काय? सोपा आहे. 1. इतिहास सांगतो की प्रत्येक कागदी चलनाचं मूल्य कालांतराने कमी होतच. 2. सोनं हे गेले 5,000 वर्षांपासून एक विश्वासार्ह चलन आणि गुंतवणूक आहे. आणि 3. हार्ड ॲसेट्स म्हणजेच भौतिक मालमत्ता ह्या महागाईपासून खरं संरक्षण देतात, कारण त्या छापल्या जाऊ शकत नाहीत. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. जेव्हा डॉलरसारखं मोठं चलन दरवर्षी आपलं मूल्य गमावतंय, तेव्हा आपल्या पैशांचं काय होत आहे? ते कुठे आहेत आणि काय करत आहेत? यावर विचार करणं खरंच महत्वाचं आहे.